नाही, ज्याला माझं माझं म्हणणार आहे ते आपण इथंच ठेवून जावं लागणार आहे. आपण येताना एकटा आलो आणि जातानाही एकटं जाणार आहे. माणूस खाटेवरती जन्माला येतो, त्याचं लक्ष राहतं नोटावरती आणि जातो ताटीवरती. काय शिल्लक राहणार आहे गडे? येताना एकटा आलोय, जाताना एकटं जाणार आहे. आपण या देहामध्ये आलो आणि देहाला आपलं म्हणायला लागलो. महाराज बोलतात, ज्याला ज्याला तुम्ही माझं माझं म्हणाल ते आपल्याला इथंच सोडून जावं लागणार आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला देह मिळाला, देहाला आपण माझं माझं म्हणायला लागलो, पण देह आपला राहणार आहे का? देहाची राख रांगोळी होणार आहे. एवढी संपत्ती आपण उभी केली, संपत्तीला या रानांना माझं माझं म्हणायला लागलो, पण हे रान आपल्या बरोबर येणार आहे का? इथंच ठेवून जाणार आहे. बायको आपण करून आणली, बायकोला माझं माझं म्हणलं, पण बायको आपली राहणार आहे का? नाही बोलता येत. लगेच इथं भांडण करू नका बरं. हा, जाताना काय खेळायचंय ते खेळा. देह आपला नाही, परिवार आपला नाही, संपत्तीही आपली राहणार नाही. या देहाला मिळालेल्या आयुष्यावरती तो काळ टपलेला आहे, तो आपल्यावरती टपलेला आहे. याचं आयुष्य अजून किती शिल्लक राहिले. एक जण म्हटले, महाराज मला मरण नको वाटतंय. बाबा रे, तुला काय वाटतंय? त्याला अजिबात किंमत नाही. यमाला काय वाटतंय? त्याला किंमत आहे. म्हणून तो प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला आपल्या देहावरती टपलेला आहे. घडोघडी काय वाटायाची पाहे घडोघडी वाटायाची पाहे घडी वाटायाची पाहे घडी घडी वाटायाची पाहे घडी
आहे याच्यावरती काळ टपलेला असतो. एकेकाळी कधी कधी असं होतं तो काळ आहे ना पोटामध्ये असलेल्या त्या बाळाला पोटातूनच घेऊन जातो. एवढा विचित्र तो काळ. मग महाराज बोलतात जन्माला यायचंय आणि जायचंय, पुन्हा जन्माला येणार आहे पुन्हा जाणार आहे. माऊली ज्ञानोबा गोड सांगतात उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. माणूस जन्माला येतोय आणि जातोय. तेव्हा एक जण म्हटलं का हो महाराज माणसं जन्माला यावं लागतंय पुन्हा मरावं लागतंय, पुन्हा जन्माला यावं लागतंय पुन्हा मरावं लागतंय, मग भगवंतानं हे जग तरी निर्माण केलं कशाला? महाराज बोलतात बाबा रे जन्माला येणं हे दुःख नाही, मरण पावणं हेही दुःख नाही, तर 3.5 हाताचा सुंदर असं देह मिळून सुद्धा त्याला नीट जगता येत नाही हे खरं दुःख आहे. अरे जगायचंच असेल तर कसं जगावं? जीवन जगताना असं जीवन जगावं की लोकांनी आपल्याला सलाम ठोकला पाहिजे. अरे चालताना असं चालावं की लोकांनी आपल्याला राम राम घातला पाहिजे. बसताना असं बसावं 4 लोक शेजारी येऊन बसली पाहिजेत आणि मरताना असं मरावं असं मरावं. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे. मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे असं आपलं जीवन असावं. माणसानं नीट जगता आलं पाहिजे. म्हणून दिसते कशी याला किंमत नाही, मी वागते कशी हे महत्वाचं आहे. या आजींनी या परिवारावरती सुंदर असे संस्कार करावे म्हणून महाराज बोलतात पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक असा परिवार लागतो तेव्हा कुठे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या परिवाराने हा अट्टहास याच्याकरिता करावा कारण आई वडिलांचे आपल्यावरती ऋण आहेत आणि या ऋणातून उतरे होण्याकरिता या परिवाराने केलेला हा अट्टहास आहे. जीवन जगत असताना आई वडिलांचंही कर्तव्य असतं आणि त्या आई वडिलांबद्दल मुलांचंही कर्तव्य असतं. पितरांबद्दलचं मुलांचं कर्तव्य 2 प्रकारचं असतं. पहिलं कर्तव्य म्हणजे सेवा कर्तव्य आणि दुसरं कर्तव्य म्हणजे स्मरण कर्तव्य. पहिलं कर्तव्य जे आहे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा करणं हे पितरांबद्दलचं पहिलं कर्तव्य आणि दुसरं कर्तव्य म्हणजे आई वडील गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण करणं हे दुसरं कर्तव्य. सेवा आणि स्मरण हे 2 कर्तव्य आहेत. मग सेवा किती बरं? ज्ञानोबरांच्या अर्ध्या चवी सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबरे बोलतात त्या सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. एवढी सेवा करावी. आपलं शरीर जरी ओवाळून टाकायची वेळ आली तरी टाकलं पाहिजे. एवढी सेवा आई वडिलांची करावी. अरे पुराण सांगून जातात विभीषणानं आपलं तारुण्य पण आपल्या बापावरती ओवाळून टाकावं. एवढी सेवा करावी. मग पितर गेल्याच्या नंतर मुलांनी काय करावं? त्यांचं स्मरण करावं. आपण 3 श्राद्धांचा विचार करतो. नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध आणि पुराण श्राद्ध. गेल्यापासून 10व्या पर्यंतचा जो विधी आहे त्याला नवशास्त्र म्हटलं जातं. 10व्याचा विधी त्याला नवमिश्र श्राद्ध म्हटलं जातं आणि 10वा झाल्याच्या नंतर 13वा वर्ष श्राद्ध त्यात मासिक असेल पुण्य स्मरण हे पुराण श्राद्ध. असे गरुड पुराणात 84 सांगितले. पण एवढे जरी नाही झाले तर पुढचे 3 श्राद्ध आहेत
ते केले पाहिजे, केलेच पाहिजे. ते 3 श्राद्ध कोणते? अक्षय तृतीया, पितृपक्ष आणि आई वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला त्यांचं स्मरण. हे कर्तव्य पितरांबद्दलचं मुलांचं आहे. विठ्ठल मुलांनी पार पाडावं असा कृतज्ञता सोहळा या मुलांनी आयोजित करावा. कैलासवासी सखुबाई महिपती आदली या आजींचं आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्यांचे पती कैलासवासी महिपती रामचंद्र आदलिंग, त्यांची मुले दत्तू महिपती आदलिंग, त्यांच्या कन्यारत्न पद्मिनी नानासो शेंडे, त्यांच्या सुनबाई वंदना दत्तू आदलिंग, त्यांचे नातू असतील अजय दादा, ओंकार दादा, भाग्यश्री दिदी, नागेश दादा, विजय दादा, असा हा त्यांचा गोड असा परिवार. पण लक्षात घ्या, या परिवारामधून एक माया करणार, प्रेम करणार एक गोड व्यक्तिमत्व या परिवारामधून निघून गेलेलं आहे. निसर्गाचा नियम आहे, जो जन्माला येणार आहे ते प्रत्येकाला जावंच लागणार आहे. देवाला यावं लागलं, देवाच्या बापालाही जावं लागलं, ते तर तुमचं आमची काय कथा आहे. जो कोणी या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणार आहे ते प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण जो व्यक्ती आपल्याला आवडतो ना, तोच व्यक्ती देवाला आवडत असतो. देवानं या परिवारामधून या आजींना त्यांच्या बरोबर घेऊन जावं. म्हणून आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज एका वर्षापूर्वीचा दिवस नक्की आठवत असेल. हेच ते अंग नाही हो, याच अंगणात माणसांची गर्दी जमली असेल, याच अंगणात या आजींना शेवटची अंघोळ घातली असेल, तर या आजींच्या अंत्ययात्रेकरिता याच अंगणात ताटी बांधली गेली असेल. ताटीवरती डोळे मिटून पडलेल्या या आजींकडे पाहून या परिवाराला दुःख झालं असेल, मुलाला दुःख झालं असेल, मुलीला दुःख झालं असेल, सुनबाईला दुःख झालं असेल, नातवंडांना दुःख झालं असेल. अरे खांद्यावरती बसून सारं जग दाखवायला बापच असावा लागतो, पण मांडीवरती खेळवायला आणि संस्कार द्यायला ही आईच असावी लागते. आणि अशी असणारी आई आणि असं असणारा मुलांचा बाप या जीवनातून कायमचा निघून जातो. ज्यांच्या नशिबामध्ये आई वडील आहेत ना, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. कारण ढगा आड गेलेला सूर्य आपल्याला नंतर दिसेल, पण माती आड गेलेले आई वडील आपल्याला नंतर कधीच दिसणार नाही. जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत आई वडिलांची किंमत आपल्याला समजत नाही. ते गेल्याच्या नंतर मग हळूहळू आई वडिलांचं महत्व आपल्याला समजायला लागतं. अरे मुलीनं माहेरला यावं आणि डोळे भरून आई वडिलांना पाहावं. आपल्या संसारातील सारे दुःख मुलीनं आईच्या पदरावरती मांडावी. मुलीनं धावत धावत आईकडे यावं, आईचं दर्शन घ्यावं आणि आईच्या डोक्यावरून त्या लेकरानं माईचा हात फिरवावा आणि त्या लेकरानं त्या आईला बोलावं, आई आई तुझी पोर तुला भेटायला आले गाई. आई एकदा डोळे उघड ना गाई, आई एकदा माझ्याकडे बघ ना गाई. आई तुला भेटायला तुझी पोर आले गाई. आई माझ्यासाठी एकदा डोळे उघड ना गाई. आईनं त्या लेकराच्या पुढे डोळे मिटून घ्यावे आणि त्या लेकरानं आईच्या डोक्यावरून माईचा हात फिरवावा आणि आईला माझ्याकडे बघण्याची विनंती करावी. आईने जगाचा निरोप घ्यावा
त्या लेकरानं त्याचं दुःख आईजवळ व्यक्त करावं. आई एकदा बोल ना गाई माझ्याशी, आई एकदा मला आवाज दे ना गाई. आई या लेकराला तू लहानाचं मोठं केलंस गाई, शिकून मोठं व्हावं म्हणून काबाड कष्ट केले गाई. माझ्या पदरामध्ये तू एवढं सुख दिलंस आणि आता मला सोडून तू निघालेस आई. आई नको ना ग जाऊ, आई एकदा माझ्याकडे बघ ना ग आई. आई तुझी पोर आता खूप मोठी झाली गाई. भूक लागली की लगेच ताटावरती जेवायला बसणारी तुझी पोर आई आज एवढी मोठी झाले गाई. सासरी जेवणासाठी सगळ्यांची वाट पाहायला लागले गाई. आई डोळे उघड ना ग आई, आई एकदा माझ्याकडे बघ ना गाई. अगं छोट्या छोट्या कामांसाठी तुला आवाज देणारी तुझी चिमुकली आई आज सासरी सगळ्यांचं स्वयंपाक एकटी बनवते गाई. आई एकदा डोळे उघड ना गाई, आई एकदा माझ्याकडे बघ ना गाई. आई तुझी चिमुकली एवढी मोठी झाली गाई. तुझ्या जवळ होते ना सगळे झोपायच्या आधी झोपणारी, सगळे उठायच्या आधी उठणारी तुझी चिमुकली आई आज एवढी मोठी झाली गाई. सासरी गेल्याच्या नंतर सगळे झोपल्याच्या नंतर झोपते आणि सगळे उठायच्या आधी उठायला लागले गाई. आई एकदा डोळे उघड ना गाई, आई एकदा माझ्याकडे बघ ना गाई. लेकराच्या आयुष्यातून आई निघून गेली ना समजावं. सासरी गेलेल्या मुलीसाठी तिचं माहेर एका क्षणात परक झालं. जोपर्यंत माहेरी आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपण माहेरी हक्काने मुलगी म्हणून जातो. पण ज्या वेळेस माहेरीतली आपली आई निघून गेली, बाप निघून गेला ना त्याच दिवसापासून आपण माहेरी फक्त आणि फक्त पाहुणे म्हणूनच जात असतो. अरे माहेरचा आनंद आपण किती श्रीमंत आहे याच्यावरती नाही, माहेरचा आनंद आपण किती सुखात आहे याच्यावरती नाही, तर सासरी गेलेल्या लेकीसाठी माहेरचा आनंद फक्त माहेरी आई जिवंत आहे, माहेरी बाप जिवंत आहे का देवाघरी गेले याच्यावरती अवलंबून आहे. आई आणि बाप निघून गेला की समजावं आपल्यासाठी आपलं माहेर परक झालं. अरे एक वेळ कदाचित सासर मधून माहेरला येणारे पिशवी कदाचित रिकामी असेल, पण माहेरातून सासरला जाणारी पिशवी ही कधीच रिकामी असू शकत नाही. पण आई वडील निघून गेले ना त्याच दिवसापासून माहेरातून सासरला जाणारी पिशवी जणू काही हरवलेलीच असते. अरे सासरे काम करून त्या थकलेल्या जीवाला आराम मिळावा म्हणून ते लेकरू माहेराला जात. पण जसं ते लेकरू माहेर येत ना जिचा दिवसभराचा कंटाळा निघून जातो, सगळं दुःख जे एका क्षणात विसरून जाते ना तिला आई म्हटलं जातं. अरे लेकराच्या सुखासाठी कितीतरी संकट झेलणारी आपली आई आहे. सासरे आपल्याला कितीतरी दुःख झालं आपण रडत असलो तरी आई जर समोर दिसली ना एका क्षणात ते दुःख कुठल्या कुठे पळून जात हे आईलाही समजत नाही आणि लेकीलाही समजत नाही. कारण आई आणि लेक या नात्यातलं प्रेम काही वेगळंच असतं. माझं लेकरू सुखात राहावं याच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारी आपल्या आई वडील असतात. अरे ज्ञानोबरायांना या लोकांनी वाईट टाकलं, ज्ञानोबरांच्या भावंडांना या लोकांनी वाईट टाकलं. ज्ञानोबरांच्या आई रुक्मिणी माता, ज्ञानोबरांचे वडील विठ्ठलपंत ब्राह्मण काकांकडे गेले. सांगितलं माझ्या मुलांना वाळीतून बाहेर काढा. एवढं दुःख माझ्या मुलांना कशासाठी? ते दुःख आम्ही सहन करतो पण माझ्या मुलांना या दुःखातून बाहेर काढा. त्या लोकांनी विचार केला, म्हटलं तुमच्या मुलांना जर वाळीतून बाहेर काढायचं असेल तर याच्यावरती एकच
तुम्हाला देहांत प्राचित्त करावं लागेल. अरे जसा तो शब्द कानावरती पडला ना, ज्ञानोबरांच्या आईनं एका क्षणाचाही विचार केला नाही. ज्ञानोबरांच्या वडिलांनीही एका क्षणाचा विचार न करता तसेच माघारी आले. आपल्या पर्णकुटीमध्ये गेले. छोटीशी चिमुकली ती मुक्ता शांत झोपली होती. ज्ञानोबराय झोपले होते. ज्ञानोबरांची भावंड झोपली होती. ज्ञानोबरांच्या आईनं त्या चिमुकल्या मुक्ताईकडे यावं. लहानशा मुक्ताईचं डोकं मांडीवरती घ्यावं. डोक्यावर माईचा हात फिरवावा आणि त्या मुक्ताईच्या आईनं त्या मुक्ताला बोलावं. मुक्ता, तुम्हाला या सुखातून बाहेर काढायचं असेल तर आमच्याकडे एकच पर्याय आहे. पण तुम्हाला सुखातून बाहेर काढावं अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला दुःखातून बाहेर काढावं अशी आमची इच्छा आहे. तुमच्या सुखात आम्ही सुखी आहोत. तुम्हाला दुःखात टाकलं, आम्हालाही दुःख झालंय. मुक्ता, तुला सोडून मला जावं लागेल. छोटीशी चिमुकली मुक्ता, निरागस मुक्ता शांतपणे झोपली होती. दुःखातून बाहेर काढायचं असेल तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेकडे एकच पर्याय आहे. विठ्ठल पंत ज्ञानोबरांकडे जातात आणि ज्ञानोबरांना सांगतात, नाना तुला सोडून आम्हाला जावं लागेल, पण आम्ही जर गेलो या विश्वाची, अखंड विश्वाची तुला काळजी घ्यावी लागेल. हा आदेश, हा उपदेश ज्ञानोबरांच्या वडिलांनी ज्ञानोबरांच्या कानामध्ये सांगावा. तर इकडे ज्ञानोबरांच्या आईनं, मुक्ताईच्या आईनं मुक्ताईच्या कानामध्ये सांगावं, मुक्ता या चारही भावंडांची तुला काळजी घ्यावी लागेल. अरे आम्ही गेल्याच्या नंतर आई सारखी माया तुला या भावंडांवरती करावे लागेल. हा उपदेश ज्ञानोबरांच्या आईनं मुक्ताईच्या कानामध्ये सांगितला. आणि तिथून पुढे भाव आणि बहिणीचं प्रेम काही आपल्याला वेगळं जाणवायला लागलं. कारण आई गेल्याच्या नंतर आई सारखी माया करण्याची ताकद फक्त आपल्या बहिणीकडे. म्हणून ज्ञानोबरांना सुद्धा मुक्ताईचा, शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतल्यानंतरच ज्ञानेश्वरी लिहिता आली. बहिणीचं प्रेम काही वेगळंच असतं. रुक्मिणी मातेनं डोक्यावरून हात फिरवावा आणि त्या मुक्ताईला सांगावं, मुक्ता तुला सोडून आम्हाला जावं लागेल. आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं या ज्ञानोबरांच्या सुखाकरिता, या ज्ञानोबरांच्या भावंडांच्या सुखाकरिता देहांत प्रायश्चित्त करावं. अरे लेकरांच्या पदरात सुख मिळावं याच्यासाठी मरण स्वीकारायलाही जे तयार होतात ना, त्याला आपली आई आणि त्याला बाप म्हटलं जातं. समोर किती जरी दुःख असेल, समोर किती जरी संकट असली, तर माझ्या लेकराला फक्त सुख मिळालं पाहिजे याच्यासाठी ती संकट स्वतःच्या जीवावरती घेणारे आपले आई वडील असतात. ते आई वडील देवाला सांगत असतात, देवा लेकराच्या वाट्याला असलेलं सगळं दुःख तू मला दे, पण माझ्या लेकराला फक्त सुखात ठेव. हे आईचं काळीज आहे, हे बापाचं हृदय. म्हणून लेकराच्या भल्यासाठी, लेकराच्या सुखासाठी ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त करावं. फक्त माझं लेकरू सुखात राहिलं पाहिजे, हे आईचं हृदय, हे बापाचं हृदय. आणि लेकराच्या सुखाकरिता, लेकराच्या हिताकरिता हे आई वडील कितीतरी संकट झेलायला तयार होतात. हे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. लेकराचे हित, 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 लेकराचे हित.
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविनती. तुकोबराय बोलतात लेकराच्या सुखाकरिता लेकराचं हित फक्त माऊली जाणू शकते. अरे एक वेळ आपली आई म्हातारी होईल, बाप म्हातारा होईल, पण आपल्यासाठी आईची माया, आईचं मातृत्व, आईचं प्रेम हे कधीच कमी होऊ शकत नाही. अरे मुलीचं लग्न होण्याच्या आधी मुलीचं सगळं लक्ष तिच्या सौंदर्याकडे असतं. मी छान दिसली पाहिजे, मी सुंदर दिसली पाहिजे. पण एकदा का मुलीचं लग्न झालं आणि ती आई झाली तर तिथून पुढं तिचं सगळं लक्ष तिच्या बाळाकडे असतं. माझा बाळ छान दिसला पाहिजे, माझा बाळ सुंदर दिसला पाहिजे. म्हणून आई स्वतः अंघोळ करायच्या अगोदर आईची अंघोळ होण्याकरिता लेकराला अंघोळ घालत असते. आई दिवसभर बाहेर असते पण लेकरू दिवसभर खोलीमध्ये असतं. तरी सुद्धा माझा बाळ स्वच्छ असला पाहिजे याच्याकरिता त्या बाळाला आई आईच्या अगोदर अंघोळ घालते. तर लहानशा लेकराला काय कळतं त्या काजळाचं महत्व. तरी सुद्धा ती आई त्या लहानशा लेकराला काजळ लावत असते. माझ्या बाळाला कोणाची नजर लागता कामा नये. पण ते काजळ लावून झालं एका सेकंदात ते अक्कतून काळं करते. पण काळं तोंड असलेलं सुद्धा जिला गोरं दिसतं ना तिला आपली आई बोलतात. आपला बाळ कसाही असला अथवा कसाही असला तरी आईसाठी तो प्रिय असतो. या जगामध्ये असं एक न्यायालय जिथे आपले सगळे गुन्हे माफ होतात. अरे आपले पाप मुक्त होण्याकरिता आपण तीर्थयात्रेला जातो, तीर्थस्नान करतो. पण तीर्थस्नान केल्याच्या नंतर आपल्या हातून नकळत घडलेली पाप धुतली जातात. पण जे जाणून बुजून जी पाप केलेली असतात ना ती पाप त्या गंगेमध्ये धुतली जात नाही. आपण न्यायालय कोर्टामध्ये गेलो, आपल्यातून गुन्हे झाले, आपल्या हातातून गुन्हे झाले तर काहीच गुन्हे माफ होतील, काही शिल्लक राहतील ते माफ होणार नाही. पण जगाच्या पाठीवर एक असं न्यायालय जिथं आपले सगळे गुन्हे माफ केले जातात, सगळे गुन्हे पोटामध्ये घेतले जातात. ते कोर्ट कोणतं असेल? मोठ्यानं बोला. आई वडील असं दैवत आहे जिथं आपली सगळी पाप सगळं पुण्यपत्रामध्ये घेतलं जातं. आपण जरी भांडण केलं, आईकडे पळत आलो, आईला म्हटलं आई गावामध्ये असं असं झालंय, माझ्या पाठीमागे मुलं धावतायत, हातामध्ये काटा आहेत, मी कोठे लपू? आई सांगते बाळ तू काळजी करू नको, तू आतल्या खोलीमध्ये लप, घराच्या पाठीमागे जा, मी बघते काय असेल ते. आई कमरेला पदर खोसते आणि अंगणामध्ये उभे राहते. कोणती मुलं येत आहेत बघू. लेकराची चुकी असेल तरी लेकराच्याच बाजूने जी उभी राहते ना तिला आई बोलतात. आले का? आई त्या लेकराला सांगत असते बाळ तू आतल्या खोलीमध्ये जा. ते लेकरू जात नाही कारण त्या लेकराला माहितीये आपल्यासाठी घराच्या आतमध्ये सुरक्षित जागा नाही, तेवढी सुरक्षित जागा आपल्यासाठी फक्त आईचं 2.5 मीटर कापड जे पदर आहे ना त्या पदराच्या खाली ते लेकरू लपलं जातं. पण जेव्हा ते लेकरू आईच्या पदराखाली लपलं जातं,
लेकरू त्या आईच्या पदराखाली लपल्याच्या नंतर समोरून कितीही बलाढ्य माणूस येऊ द्या, मोठा पैलवान जरी आला, हातामध्ये कितीतरी शस्त्र असेल, पण ते लेकरू जर आईच्या पदराखाली लपलं ना, कोणी एकाचीही ताकद होत नाही त्या लेकराला हात लावायची. एवढी आईची ताकद आहे, एवढं आईचं प्रेम आहे, एवढं आईचं मातृत्व आहे. पण ज्याला आई नाही ना, त्याला आईची किंमत विचारा. ज्याला बाप नाही ना, त्याला बापाची किंमत विचारा. दिवसभर लेकरू आई जवळ नसतं, पण जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा आईच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाळ जेवलं असेल का. असा विचार करणारी फक्त आपली आई आहे. अरे न सांगता जिला आपल्या मनातील दुःख समजून जातात ना, तिला आई बोलतात. या जगाच्या पाठीवर असं दैवत आहे जे आपल्या पाठीमागे उभे असतील ना, कोणतं संकट आपल्यावरती होऊ शकत नाही. सगळे गुन्हे माफ करणार कोणतं असेल तर ती आपली आई आहे. आणि मांडीवरती खेळवायला आणि संस्कार द्यायला ही आई असावी लागते, आणि खांद्यावरती बसून सारं जग दाखवायला हा बाप असावा लागतो. अरे जेव्हा द्रौपदीच्या त्या 5 लेकरांना त्या अश्वत्थामानं मारावं, रस्त्यावरती रक्ताचे चिरकांडे उडाले, रक्ताच्या थारोळ्यात द्रौपदीची 5 लेकरं पडली आहेत. अरे द्रौपदीनं धावत धावत यावं, एका एका लेकराचं मुंडक उचलावं, मांडीवरती टेकवावं, करून माईचा हात फिरवावा. अरे रक्ताच्या चिरकांड्यात माझी 5 लेकरं पडली आहेत, रक्ताच्या थारोळ्यात माझी लेकरं पडली आहेत, रक्ताच्या चिरकांडे उडालायत, रस्त्यावरती रक्त सांडलंय. हे पाहून त्या द्रौपदीला किती दुःख झालं असेल. द्रौपदीनं धावत धावत यावं, एका एका लेकराचं मुंडक मांडीवरती घ्यावं, डोक्यावरून हात फिरवावा, आणि लेकरासाठी त्या आईनं देवाशी भांडायला सुरुवात करावी. देवा रे सांग ना देवा, कोणतं पाप केलं होतं रे मी. गाईच्या गोठ्याला आग लावून आईला लेकरापासून दूर केलंस रे तू. सांग ना मी कोणतं पाप केलं होतं. अरे त्या अश्वत्थाम्यानं माझ्या 5 लेकरांच्या कोसळसारख्या मना कापल्या, त्यांना धडापासून वेगळं केलंय, रक्ताच्या चिरकांडे उडालायत, रक्ताच्या थारोळ्यात माझी 5 लेकरं पडलेत रे देवा. त्यांच्या माना कापल्यात, धडापासून त्यांना वेगळं केलंय. मी कोणतं पाप केलं होतं रे देवा. आईला लेकरापासून दूर केलंस रे तू. देवानं सांगावं, द्रौपदी हाच तो अश्वत्थामा, हाच तो नराधम, यानं तुझ्या लेकरांच्या कोसासारख्या माना कापल्यात, त्यांना धडापासून वेगळं केलंय. द्रौपदी तू सांगेल ती शिक्षा आपण याला देऊ. द्रौपदीनं सांगावं, देवा या अश्वत्थामानं माझ्या 5 लेकरांना माझ्यापासून दूर केलंस, त्यांना धडापासून वेगळं केलंय, कोसासारख्या माना कापले, रक्ताच्या चिरकांडे उडाले, रक्ताच्या थारोळ्यात तेव्हा माझी 5 लेकरं पडली आहेत. लेकरू गेल्याच्या नंतर आईला किती दुःख होत ना, या आईला विचार रे देवा, माझ्या 5 लेकरांना माझ्यापासून दूर केलंस तू. देवानं सांगावं, द्रौपदी तू सांगेल ती शिक्षा आपण याला देऊ. द्रौपदीनं बोलावं, देवा या अश्वत्थामानं माझ्या 5 लेकरांच्या कसासारख्या माना कापलेत, यांना धडापासून वेगळं केलंय, याला अशी शिक्षा द्या, याला अशी शिक्षा द्या की याला जिवंत सोडून द्या. भगवंतानं विचार करावा, द्रौपदी या अश्वत्थामानं तुझ्या 5 लेकरांच्या कसासारख्या माना कापलेत, यानं तुझ्या 5 लेकरांना धडापासून वेगळं केलंय, आणि याला तू जिवंत सोडायला सांगतेस. द्रौपदीनं सांगावं, देवा पोटचं लेकरू गेल्यावर मातेला किती दुःख होतं ना, याची अनुभूती मला रे देवा. माझी 5 लेकरं माझ्यापासून वेगळी झाली, या मातेला दुःख किती झालं असेल. हा तर एक बोलते एक आहे, याची माय म्हातारी आहे, आणि हा जर गेला तर त्याच्या आईला किती दुःख भोगावं लागेल. अरे ज्या अश्वत्थाम्यानं द्रौपदीच्या 5 लेकरांना मारलं, द्रौपदी
तिनं त्याशिवाय थेमाला जिवंत सोडून द्यावं. लेकरू परक असो वा आपलं असो, आई सारखी माया करणारी ही फक्त आपली आई असते. ते परक असो वा आपलं असो, परक्याला आपलं म्हणण्याची ताकद फक्त आपल्या आईमध्ये असते. हा कळवळा लेकराबद्दलचा कळवळा, लेकराबद्दलचा हित जाणणारी जात म्हणजे आपली आई आहे. अभंगाचं दुसरं चरण. पैसे कळवळ्याची जाती, पैसे कळवळ्याची जाती, पैसे कळवळ्याची जाती, पैसे कळवळ्याची जाती, पैसे कळवळ्याची जाती. आईची कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. लेकराचा लाभ हवा आणि लेकराचा कळवळा जाणणारी जात म्हणजे आपली आई आहे, आपली बाबा आहे. म्हणजे आईला मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येकानं हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, आईची कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. लेकराचा लाभ हवा असं प्रत्येक मातीला वाटत असतं, पण आपण आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. माझ्या वाट्याला जे काही दुःख आलंय, माझ्या वाट्याला जो काही त्याग आलाय, ते दुःख, ते कष्ट, तो त्याग माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारी आपले आई वडील असतात. एकीकडे असं म्हटलं जातं, आई वडील हे अगदी समयीप्रमाणे असतात. समय स्वतः अंधारात तेवत राहते आणि दुसऱ्यांना प्रकाश देत असते, तसं आई वडिलांचं आहे. आई वडील स्वतः राब राब राबतात, कडाक्याच्या उन्हामध्ये
ते घाम गाळतात, अहोरात्र कष्ट करतात, एक वेळ पोटाला चिमटा घेतात, स्वतः अशिक्षित राहतात, पण मुलाला शिकून मोठं साहेब करतात. हे हृदय, हे कष्ट करण्याची ताकद फक्त आपल्या आई वडिलांची आहे. अरे आपण आपल्या पदरात पुण्य पडावं म्हणून तीर्थयात्रेला जातो, तीर्थस्नान करतो, पण या ठिकाणी माऊली गोड सांगतात तीर्थाला जायची गरज नाही, कारण सगळं तीर्थाचे धरे जे का माता पितरे त्या सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची एवढी सेवा करावी, शरीर ओळून टाकायची वेळ आली तरी टाकलं पाहिजे, कारण आपल्यासाठी पुण्याची जागा, पुण्याचं ठिकाण, तीर्थस्थान फक्त आपले आई वडील आहेत. आणि एक अर्थ असा घेतला जातो, घराचं मंदिर बनवण्याची ताकद फक्त समईमध्ये असते, लाईट मध्ये नसते. म्हणून समजून घ्या, घराचं मंदिर बनवण्याची ताकद ही आईमध्ये असते, बायकोमध्ये. मंदिरातली समई जेव्हा विझली जाते ना, तेव्हा मंदिर उदास दिसतं. आणि घरातून जेव्हा आई वडील देवा घरी निघून जातात ना, तेव्हा आपल्यासाठी घर भकास दिसतं. पण आपण आईसाठी काही नाही केलं तरी चालेल, फक्त रोज सकाळी उठल्या उठल्या आईच्या पायावरती जर आपण डोकं टेकून आईचं दर्शन घेतलं, बापाचं दर्शन घेतलं, आणि आई बापाचा हात जर आपल्या पाठीवरती पडला ना, तो दिवस किती समाधानाचा जातो हे नंतर आपल्या लक्षात येतं. अरे आई वडील असं दैवत आहे, पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करावी आणि त्या आई वडिलांच्या सेवेचं फळ म्हणून जगाच्या बापानं विटेवरती उभं राहावं. अरे जगाच्या बापानं पुंडलिक रायाकडे यावं, पुंडलिक रायनं एका मंडीवरती आपल्या वडिलांचं डोकं टेकवावं, दुसऱ्या मंडीवरती आईचं डोकं घ्यावं, डोक्यावरून मायेचा हात फिरवावा आणि त्यांना झोपवावं. पुंडलिकाची परीक्षा पाहण्याकरिता देवानं तिथं यावं, जगाच्या बाप्पानं आवाज द्यावा, पुंडलिका अरे तुला भेटायला आलोय रे मी. पुंडलिकानं सांगितलंय, बघा तुम्ही आलायस, पण गोंधळ करू नका, माझ्या आई वडिलांना झोप लागलीये. तुम्ही गोंधळ करू नका, माझ्या आई वडिलांची झोप मोडेल. जगाचा बाप बोलतो, पुंडलिका अरे तुला माहितीये का मी कोण आहे? मी प्रसन्न होण्यासाठी कितीतरी लोक हिमालयात जाऊन कितीतरी वर्ष एका पायावरती उभं राहून माझी तपश्चर्या करतात, तरी अजूनपर्यंत मी कोणाच्या स्वप्नातही गेलो नाही आणि साक्षात मी तुला भेटायला आलोय. अरे हे जग माझ्या ताब्यात आहे, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालवल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, ही सगळी सत्ता माझ्या हातात आहे. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आहे. पुंडलिकानं सांगितलं, देवा तुम्ही पांडुरंग असो वा विठ्ठल असो, मला याच्याशी काही घेणं देणं नाही, माझ्यासाठी फक्त मला आई वडील महत्वाचे. अरे पुंडलिका या परीक्षेतून पास झाला तेव्हा देवानं सांगावं, पुंडलिका तुझ्या आई वडिलांना झोप लागली, पण मी कुठे उभं राहू. पुंडलिकानं मागं न पाहता तशीच वीट भिरकावून द्यावी आणि देवाकडे न पाहता देवाला म्हणावं, देवा गोंधळ करू नका, या विटेवरती उभे राहा, हात कमरेवरती ठेवा, हात कटेवरती ठेवा, नजर खाली ठेवा, एकही शब्द बोलू नका, शांत तुम्ही उभे राहा, गोंधळ करू नका, माझ्या आई वडिलांना झोप लागलीये असं पुंडलिकानं जगाच्या बाप्पाला सांगावं. पण अजूनपर्यंत तो जगाचा बाप 28 युग विटेवरती उभा आहे. पुंडलिके काय केले, प्रभ्रम उभे केले. आपण ज्या देवाचं चिंतन करतो, ज्या देवाचं नामस्मरण करतो ना, तो जगाचा बाप फक्त आई वडिलांच्या केलेल्या सेवेचं फळ म्हणून पंढरपुरामधल्या त्या विटेवरती उभा आहे. एवढी आई वडिलांच्या सेवेमध्ये ताकद आहे. अरे आपण चालता चालता जरी आपण म्हाताऱ्या झालेल्या आईला फेकून जरी चपाती वाढलीत ना, आई फेकलेली चपाती घेईल,
आणि त्यांना सांगेल हो आपल्या मुलानं ही चपाती प्रसाद म्हणून आपल्याला दिली. फेकलेल्या चपातीला आई प्रसाद म्हणून खाईल आणि चांगलाच आशीर्वाद देणारं दैवत, फेकलेल्या चपातीवर चांगला आशीर्वाद देणारं दैवत म्हणजे आपली आई म्हणते. आपण आईचं दर्शन घेतलं ना, आई देवाकडे प्रार्थना करते, देवा लेकराच्या वाटेला आलेलं सगळं दुःख तू माझ्या वाटेला दे आणि माझ्या वाटेला आलेलं सगळं सुख लेकराच्या वाटेला दे. हे आईचं काळीज हे आईचं हृदय आहे. आपण बापाचं दर्शन जरी घेतलं ना तरी बाप देवाकडे प्रार्थना करतो, देवा माझं आयुष्य माझ्या लेकराला लाभू दे. अरे याच्यापेक्षा मोठं दैवत कोणतं असू शकतं. देवाच्या मनात विचार आला, आपण ही या पृथ्वीवरती जन्माला यावं, या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं. देव निघाले अवतार घ्यायला. नारद मुनी तेथे आले. नारद मुनी म्हटले, देवा कुणीकडं? देव म्हटले, पृथ्वीवरती अवतार घ्यावा वाटतो. नारद मुनी म्हटले, देवा एवढं सहज आहे का पृथ्वीवरती जन्माला येणं? तुम्हाला जन्म घ्यायचा असेल तर आईच्या उदरातून तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. तर देवाला जन्म घ्यायचा आहे पण त्यासाठी आईची मदत घ्यावी लागते देवाला. मग देवापेक्षा श्रेष्ठ कोण असेल हो? आपली आई आहे. अरे कितीही संकट येऊ द्या, लेकरासाठी ती संकट अंगावरती झेलायला तयार होती ना, तिला आपली आई बोलतात. कोण कोणाचं ओझं वागवायला रिकाम आहे, पण 9 महिने आणि 9 दिवस त्या लेकराचं ओझं आईनं आपल्या पोटामध्ये वागवावं. अरे कोणी आपल्याला एक शब्द मोठ्यानं बोलला तरी सहन होत नाही, पण ज्या जीवाला आपण जन्म देणार आहे तो जीव आईच्या पोटामध्ये असतानाच त्या आईला लाथा मारत असतो. पण त्या लेकरानं जर पोटामध्ये असतानाच आईला लाथ मारली ना, लाथ मारली त्याच क्षणी जिला सगळ्यात जास्त आनंद होतो ना, तिला आई बोलतात. अरे लेकरानं पहिली लाथ मारल्यानंतर आईला आनंद होतो. दुसरी लाथ जेव्हा ते लेकरू मारत ना, अरे अमृताई त्या लेकराला पाजत असते. लेकराला दूध पाजण्यासाठी आई रक्ताचे 4 थेंब आठवते, तेव्हा दुधाचा 1 थेंब तयार होतो. आईच्या रक्ताचं दूध पिणारं ते लहानसं लेकरू ते अमृताचा पान्हा पाजत असताना आई त्या लेकराला पीत असताना ते लेकरू आईच्या छातीमध्ये लाथा मारत. पण छातीमध्ये लाथा झेलून जे लेकराला अमृत पाजत असते ना, तिला आई बोलतात. पहिल्या लाथ मारल्यानंतर आईला आनंद होतो, दुसरी लाथ मारल्यानंतर आईला आनंद होतो. पण लक्षात घ्या, आता लेकरू जेव्हा तिसरी लाथ आईला मारेल ना, जगाचा पांडुरंग परमात्मा आपल्यावरती नाराज होईल. अरे जन्म देणारी ही आई आपल्यासाठी दैवत आहे. जन्म देणारा तो बाप आपल्यासाठी दैवत आहे. सर्वस्व पणाला जी लावते ना, तिला आई म्हटलं जातं. लेकराचं ओझं 9 महिने आणि 9 दिवस पोटामध्ये वागवते, तिला आई म्हटलं जातं. आणि लेकरू जेव्हा जन्माला येतं तेव्हा तिचं सगळं आयुष्य ती आई लेकरावरतीच रोवून टाकते ना, तिला आई म्हटलं जातं. अभंगाचं 3रं चरण. पोटी भरवा हे पोटी भरवा हे पोटे भरवा हे पोटे भरवा हे पोटी पोटे भरवा हे पोटे भरवा हे याचे सर्व सोयीचा आहे, याचे सर्व सोयीचा आहे. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याचे त्याचे सर्व सोयीचा आहे, त्याचे सर्व सोयीचा आहे. ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते.
करीला भावी न लेकराचं ओझ 9 महिने आणि 9 दिवस जी पोटामध्ये वागवते ना तिला आई म्हटलं जातं. ही जात फक्त आपल्या आईची, कळवळा जिला येतो ती आपली आई. पण आपण समाजामध्ये पाहिलं, जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबराय ज्यांना आई वडिलांना देवाची उपमा देतात, त्याच देवाला समाजातले 80% मुलं घराबाहेर काढतात संपत्तीसाठी. अरे थोरल्याकडे दिली जाते ती आई आणि धाकट्याकडे दिला जातो तो बाप. का हो? वाटीवर भाजीसाठी आणि अर्धी कोर भाकरीसाठी. आपण लहान होतो तेव्हा कमी दिला का हो आपण आपल्या आईला? अरे जेव्हा त्या मुलीचं लग्न होतं ना, मुली एकुलते एका मुलीचं लग्न ठरलं जातं ना, तेव्हा तो बाप रात्रभर रडून उशी ओली करतो. त्या बापाचं काहीच आहे. लग्ना दिवशी त्या बापाची एकुलती एक पोर नटून सजून लग्न मंडपामध्ये येते. आई नवी कोरी पैठणीतली ती पैठणी घालते, पैठणीची साडी घालते. तो भाऊ नवे कपडे घालतो, बहीण नवी कपडे घालतो. पण पोरीच्या डोक्यावर अक्षदा पडायची वेळ आली तरी ज्याला आहेरातले कपडे घालायला वेळ मिळत नाही ना, त्याला आपला बाप म्हटलं जातं. मुलीचं लग्न जमलं ना, एका बाजूने बापाला दुःखही होतं आणि एका बाजूने बापाला आनंदही होतो. माझ्या लेकीचं कल्याण झालं म्हणून बाप छाती काढून या गावाला सांगत असतो, माझ्या लेकीचं कल्याण झालं. पण दुसऱ्या बाजूने बाप तो बाप विचार करतो, ज्या लेकराचं लाड कौतुक केलं, ज्या लेकराला लहानाचं मोठं केलं, ते लेकरू उद्या मला सोडून सासरी जाणार आहे. पण लेकरू जर मला सोडून सासरी गेलं ना, बाबा तुम्ही जेवलात का, बाबा तुम्ही गोळ्या घेतलीत का, तर कोण विचारेल? लेकरू कसं एवढं मोठं झालं समजलंच नाही. तो बाप लग्नाच्या आदल्या रात्री रात्रभर उशीमध्ये तोंड लपून घाळ मपून तसं रडत असतो. माझी पोर, माझी सोनुली, माझी छकुली, माझी चिमणी मला सोडून जाणार आहे. बाप रात्रभर झोपत नाही. आई रडून मोकळे होते हो, पण बापाला रडता येत नाही. बाप कधी रडत नाही. पण एवढी एकच संकट त्या बापावरती, त्याला डोळ्यातले अश्रू लपवता येत नाही. अरे ती मुलगी त्या लग्न मंडपामध्ये उभी राहते, डोक्यावरती अक्षता पडतात. मुलीचं लग्न लागताना तिकडे आई त्या तुळशीला पाणी घालते आणि त्या मुलीच्या अंगावरती डोक्यावरती शेवटची अक्षता पडली तर धावत धावत लग्न मंडपाच्या एखाद्या खांबा आड जाऊन मोठ्यानं हंबरटा फोडतो ना, तो आपला बाप असतो. माझी सोनोली, माझी चकुली, माझी चिमुकली मला सोडून जाणार आहे. बापाला दुःख सहन होत नाही. बाप धावत धावत येतो, लग्न मंडपाच्या एखाद्या खांबा आड जातो आणि आपल्या डोळ्यातील आसवांना वाट रिकामी करून देतो. मुलीच्या पाठवण्याची वेळ येते ना, तेव्हा ती मुलगी आईच्या गळ्यात मिठी मारते. आईला सांगते, आई मी सासरी नांदायला जाते गाई, तर माझ्या बाबांची काळजी घेशील ना गाई? मुलगी भावाच्या गळ्यात मिठी मारते, दादा तुझ्याला मला घ्यायला येशील ना रे दादा? मी तुझी आतुरतेने वाट पाहते रे दादा, नक्की मला घ्यायला येशील ना रे दादा? आता त्या मुलीची नजर जन्मदात्या बापाला शोधायला निघते. माझा बाप कुठे असेल? तेव्हा हळूच लेकराच्या कानावरती आपल्या बापाच्या रडण्याचा आवाज येतो. ते लेकरू धावत धावत बापाकडे जात. ते लेकरू बापाला घट्ट मिठी मारतो, तो बाप लेकराला मिठी मारतो आणि तो रडणारा बाप रडक्या आवाजात त्या लेकराला सांगत असतो, पोरी आता जी मिठी मारली ना पोरी, ती शेवटची मिठी आहे ग पोरी. इथून पुढं तू सासरी गेलीस ना पोरी, गाडीत बसून तुझी गाडी सासरच्या दिशेने निघालीत ना पोरी, त्याच क्षणापासून जन्मदात्या बापाशी बोलायचं म्हटलं तर तुझ्या त्या नवऱ्याची परवानगी घ्यावी लागेल पोरी. जन्मदात्या बापाला पाहायचं म्हटलं सासूची परवानगी घ्यावी लागेल ग पोरी. जन्मदात्या बापाला भेटायचं म्हटलं सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल ग पोरी. पोरीनं सांगावं, बाबा
त्या लेकराला तुम्ही लहानाचं मोठं केलं बाबा, तुम्ही या लेकरावरती प्रेम केलं बाबा. तुम्हाला तुमची आठवण आली की तुम्हाला पाहता यायचो बाबा. भूक लागली लगेच ताटात तुमच्या ताटामध्ये जेवायला बसायचो बाबा. पण तुम्ही मला दुसऱ्या घरी पाठवलं बाबा. माझं एवढं ओझं तुम्हाला झालं का हो बाबा? तुमची पोर तुम्हाला ओझं वाटून गेली तेव्हा तुम्ही तिला दुसरं घर घेऊन दिलं. बापानं सांगावं पोरी, समाजाची रीत आहे, मुलीला मुलीची पाठवणी करावी लागते. बापाला कधी रडता येत नाही हो, पण मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं ना त्यावेळेस मोठ्यांना हंबरटा जो फोडतो त्याला बाप म्हटलं जातं. आणि लेकरू जेव्हा ती संपत्ती सांभाळत असतं ना तेव्हा त्या लेकराला आनंद होतो. पण समाजामध्ये 80% लोक असे आई बापाला संपत्तीसाठी घराबाहेर काढतात. आणि ज्या आईनं त्या लेकरांना लहानाचं मोठं एकत्र करावं, त्या दोन्ही लेकरांवरती भावंडांवरती नितांत प्रेम करावं आणि ते भावंड लहानपणातून मोठं एकत्र झाले, लहानपणी ज्या बांधावरती ते दोघं भाऊ खेळले त्याच बांधावरून आज ती दोघं भाऊ कोर्टामध्ये 10 वर्ष भांडण खेळतायत. अरे या दोघांच्या त्या भावंडांच्या भांडणात तिकडं वकील 2 एकर विकत घेते. अरे त्या बांधावर कुसळही पिकत नाही आणि त्या बांधाच्या कारणावरून हे दोघं भाऊ समाजातले 80% ते दोघं भाऊ कोर्टामध्ये 10 वर्ष भांडण खेळतायत. अरे हे भांडण जर मिटवायचं असेल ना, जेवण झाल्याच्या नंतर दोघा भावांनी एकत्र बसा आणि विचार करा, वरच जागा तुला घे, खालची जागा मला घेतो. भांडण ही मिटतील आणि दोघांनाही शांत झोप लागेल. कारण त्या दोघांना माहितीये बरोबर जाताना आपण काहीच घेऊन गेलो नाही. तुका म्हणे ज्याची संपदे वडी सांगाती कवडी गेली नाही. अरे एक काळ असं होता तो सिकंदर राजा, त्या सिकंदर राजानं अर्ध जग जिंकलं, तो राजा झाला. पण जेव्हा तो हळूहळू मरणाच्या दारापर्यंत येत होता ना तेव्हा त्या सिकंदर राजानं त्या सैन्यांना सांगितलं, हे पहा, जेव्हा मी जगाचा निरोप घेईल आणि जेव्हा मला ताटीवरती झोपवलं जाईल ना, या सिकंदर राजाच्या त्या सुतईच्या बंधना हात बांधू नका, हात मोगे ठेवा. कारण या जगाला मला सांगायचंय, अरे एक काळ असं होता या सिकंदर राजानं अर्ध जग जिंकलं, पण या अर्ध जग जिंकलेल्या राजाला जाताना मात्र मोकळ्या हातानच जावं लागलं. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते? आणि राणासाठी हे दोघं भावंड भांडण करतात. लक्षात घ्या, ज्या राणासाठी भावंड भांडण करतात ना त्याच राणामध्ये आपल्याला जाळलं जातंय. राणासाठी भावंड भांडण करतात, पण आपण गेल्याच्या नंतर 13 दिवसांनी त्या सातबाऱ्याच्या उतारावरच आपलं नाव फोडलं जातं. आपल्या जवळ राहतं तरी काय? या देहाला आपण नटवतो, सजवतो. देह आपला नाही, देहाची राख रांगोळी आपली. देह आपला नाही, देहाची राख रांगोळी होते. सगळ्या श्रीमंत पुराण सांगून जातात, सगळ्या श्रीमंत रावण होता. लंका सोन्याची होती. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,15,000 नातू. मग त्याला रेशन कार्डवर किती गहू मिळत असेल हो? सगळा श्रीमंत तो रावण. लंका सोन्याची, कृष्णाची द्वारका सोन्याची. रावणाची लंका जळाली, कृष्णाची द्वारका बुडाली. अरे त्या रावणाची दाढी सुद्धा राहिली नाही, दाढी त्या हनुमंतरायानं जाळली. मग दाढी जाळल्यावर मिशी राहील का? एकच बांधले दोघात, ते धडाधडा पेटून घेते. श्रीमंत सगळा श्रीमंत तो रावण, त्याची लंका जळाली, कृष्णाची द्वारका बुडाली. बरोबर काही घेऊन जाता आलं का? नाही. अरे जेव्हा रामाचा विजय झाला, रावणाची हार झाली, तेव्हा मरता क्षणी रावणानं रामाला सांगावं, स्वामी तुमचा विजय झाला, माझी हार झाली. याचं कारण एकच आहे, लक्ष्मण तुमचा सावत्र भाऊ असून तुमच्या सोबत होता आणि विभीषण माझा सख्खा भाऊ असून माझ्या सोबत नव्हता. अरे जगाला जिंकायचं असेल तर आपल्याला भावाला जिंकावं लागेल.
भावासाठी भावानं किती करावं हे लक्ष्मणांकडून शिकावं. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जायला निघाले, सीतामाई वनवासाला जायला निघाल्या, तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता आपल्या भावासाठी त्या लक्ष्मणानं राज्याचा त्याग करावा, आपल्या पत्नीचा त्याग करावा, आपल्या वडिलांचा त्याग करावा, जन्मदाती आईचा त्याग करावा आणि प्रभू श्रीरामचंद्र तो त्या भावासाठी त्या लक्ष्मणजींनी त्यांच्या सोबत अरण्यामध्ये जावं. बरं, सक्के भाऊ नव्हते, सावत्र भाऊ होते, पण हे फक्त आपण म्हणतो. पण राम आणि लक्ष्मण याच्यामधलं प्रेम कधीच कमी झालं नाही. ते सावत्र भाऊ नव्हतेच, अगदी जीवाला जीव देणारे ते सक्की भावंड होती. अरण्यामध्ये जात असताना लक्ष्मणजी स्वतः उपवाशी राहायचे, पण रामाला आणि सीतामाईला कंदमुळं आणून द्यायची. एवढं भावासाठी समर्पण करावं हे लक्ष्मणांकडून शिकावं. भावामध्ये एकी राहायला हवी, एकत्र भाऊ राहायला हवे. एक वेळ तुम्ही आई वडिलांची सेवा नाही केली तरी चालेल, पण आई वडिलांसमोर भावांना एकत्र खेळलत ना, एकत्र नांदलत ना, एकत्र संसार केलात ना, बिना औषधाचं 10 वर्ष जगणारे आपले आई वडील आहेत. आणि त्याच जन्मदात्या आई बापा समोर जर भावंडांनी भांडण केलं ना, 2च महिन्यात जगाचा निरोप घेणारे आपले आई वडील आहेत. अरे मित्र फक्त पैशासाठी आपल्या मागे पळत राहतात, कारण असं म्हटलं जातं, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरझार. पैशासाठी मित्रमंडळी आपल्या पाठीमागे लागतात, पण आई वडील निस्वार्थ अंतकरण, उदार अंतकरण कोणाचं असेल तर ते आपल्या आईचं आहे. अरे आई गेल्याच्या नंतर आई होण्याची ताकद फक्त आपल्या बहिणीमध्ये. म्हणून महाराष्ट्रात ज्ञानोबरांना सुद्धा शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतल्यानंतरच ज्ञानेश्वरी लिहिता आली. म्हणून आपलं भलं करून घ्यायचं असेल तर बहिणींचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. या कीर्तनातून काही घेऊन नाही गेलात तरी चालेल, पण 2 वाक्य नक्की ऐका आणि घरी घेऊन जा. पहिली गोष्ट, जोपर्यंत आपल्या डोक्यावरचे काळे केस पांढरे होत नाहीत, जोपर्यंत आपल्या हातात काठी येत नाही, तोपर्यंत आपली संपत्ती तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावरती करायची. फक्त कीर्तन झाल्यानंतर त्या मुलांनी माझ्याकडे रागात बोलणं म्हणजे झालं. संपत्तीसाठी जन्मदात्या बापाशी भांडण करतात. बरं, बाप म्हातारा झाला, ही संपत्ती तो बाप कोणाला देणार आहे? त्याच्याच लेकराला देणार आहे. बरं, माझं लेकरू सुखात व्हावं, सुखी व्हावं, सुखात नांदावं, याच्यासाठी तो बाप रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. मी जे कष्ट करतो ते कष्ट माझ्या मुलाला करायला लागू नयेत म्हणून तो बाप अहोरात्र त्या रानामध्ये झिजतो आणि मुलांना मोठं करतो. तो आपला बाप असतो. आणि ही मुलं संपत्तीसाठी आई बाप्पाला घराच्या बाहेर काढतात. आणि दुसरी गोष्ट, अरे बोलत नसाल बहिणीशी, घरी गेल्याच्या नंतर बहिणीला कॉल करा आणि कौतुकाने विचारपूस करा आणि सांगा त्या बहिणीला, आतापर्यंत या परिस्थितीमुळे तुला साडी चोळी घेऊ शकलो नाही, पण जेव्हा जेव्हा तू माझ्या दारात येशील तेव्हा तेव्हा लक्ष्मीच्या स्वागत सारखं तुझं स्वागत हळदी कुंकवाच्या ताटानं करेल, लक्ष्मीच्या स्वागतासारखं तुझं स्वागत आरतीच्या ताटानं करेल. अरे शब्द देते तुम्हाला, तुम्ही जर तुमच्या बहिणीचं स्वागत लक्ष्मीच्या स्वागतासारखं केलं ना, तुमच्या अंगणातली समृद्धी कधीच कमी पडणार नाही. आई गेल्याच्या नंतर आई होण्याची ताकद फक्त आपल्या बहिणीमध्ये असते. अरे बहिणीने आपल्या पाठीवरून हात जरी फिरवला ना तरी मायेचा हात उठतो ते आणि आतुरतेने वाट पाहते माझ्या भावाशी भेटता येईल. पण लक्षात घ्या, बहीण आणि भावाचं प्रेम टिकलं पाहिजे. आई आणि वडिलांची माया आपण टिकवली पाहिजे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आई माझी असं भांडण करत होतो ना, आजही ते भांडण राहिलं पाहिजे, आई माझी आणि आई माझी. जर कोणी विचारलं, भाव वेगळे राहत असतील, भावंड वेगळे राहत असतील, कोणी विचारलं आई कोणाकडे असते, थोरल्या
थोरल्याकडे की धाकट्याकडे? त्याला असं उत्तर द्या, बाबा रे, आई आमच्याकडे नसते, आम्हीच आईकडे असतो. असं उत्तर दिलं ना, जगाचा पांडुरंग परमात्मा आपल्यावरती खुश होईल. हे आई वडील हे दैवत असतं. कोण कोणाचं ओझं वागवायला रिकाम आहे? पण 9 महिने आणि 9 दिवस जिनं आपलं ओझं पोटामध्ये त्या लेकराचं ओझं वागवलं ना, त्याला आई बोलतात. अभंगाचं 3रं चरण. कोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. हे हृदय फक्त, हे चित्त फक्त आपल्या आई वडिलांचं आहे. कोमल हृदय होतं त्या लेकराकरिता. अरे आपण आई बापाशी भांडत असतो, पण बरोबर आपण जाताना काही घेऊन जाऊ शकत नाही. अरे आपण किती जरी मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये अंघोळचं पाणी तापवण्यासाठी किती जरी मोठा सोलर बसवला, तरी मला सांगा, आपल्या शेवटच्या अंघोळचं पाणी कोठे तापवलं जातं? बंगल्याच्या बाहेर अंगणात दगडाच्या चुलीवरती तापवलं जातं. आपल्या शेवटच्या क्षणाला त्या बंगल्यावरच्या सोलरचा उपयोग झाला का? नाही. अरे बंगला किती मोठा बांधला आणि त्या बंगल्यामध्ये अंघोळ करण्याकरिता काचेचं जरी बाथरूम बांधलं, तरी आपल्याला शेवटची अंघोळ कोठे घातली जाते? बंगल्याच्या बाहेर अंगणात घातली जाते. शेवटची अंघोळ आपण बंगल्यामध्ये करू शकत नाही. अरे बंगल्याच्या समोर किती जरी गाड्या उभ्या केल्या, तरी शेवटी जाताना आपण चौघांच्याच खांद्यावरती जाणार आहे. अंतयात्रा आपल्याला माणसांच्या खांद्यावरतीच करावी लागणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं, संपत्तीपेक्षा आपल्यासाठी नाती महत्वाची आहेत, माणसं महत्वाची आहेत. अरे पैसा पैसा करतो आणि आपण माणसं तोडायला निघतो. किती जरी मोठा बंगला बांधला, तरी मला सांगा, आपला शेवटचा मुक्काम कोठे हो? कोठे? गावाच्या बाहेर स्मशान भूमीमध्ये. शेवटच्या क्षणाला भावाशी भांडण करून त्या रानामध्ये बांधलेल्या त्या बंगल्याचा उपयोग झाला का? नाही. जेव्हा भावंड वेगळे राहतात, आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं जातं ना, तेव्हा असा विचार येतो, स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर न बांधता गावातल्या चौकात बांधायला पाहिजे. येता जाता जर त्यांना ते पेटताना दिसलं ना, ते बरोबर ताळ्यावरतीच येतंय. त्याचे पाय जमिनीवरून चालणार की बाबा रे. आपण किती जरी भांडण केलं, तरी जाताना आपल्याला एकट्यालाच जावं लागणार आहे. देह सुद्धा आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. या देहाची राख रांगोळी होणार आहे. महाराज सांगतात, जिनं जन्म दिला ती आई आपल्यासाठी देव आहे. ज्या बापानं वाढवलं तो बाप आपल्यासाठी देव आहे. त्या आई वडिलांवरती माया करा, आई वडिलांचं प्रेम समजून घ्या. कारण जगामध्ये निस्वार्थ अंतकरण कोणाचं असेल तर ते फक्त आपल्या आई वडिलांचं आहे. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, आई वडील हे संत आहेत आणि संत हे आई वडील आहेत. फक्त फरक एवढाच आहे, फक्त स्वतःच्या लेकराचं जे हित पाहते ना, तिला आई म्हटलं जातं. आणि अखंड विश्वाचं जे हित पाहतात त्यांना माऊली म्हटलं जातं. म्हणून आई वडील हे संत आहेत आणि संत सुद्धा आपल्यासाठी आई आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. माझे तुका मने माझे, 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 तुका मने
आम्ही जातो तुम्ही कृपा शोधावी सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी आदवेळ जाणाव बापा बोलावितो वैकुंठात विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय.